साताऱ्यामध्ये आज राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आहे। जिल्हा परिषद सत्तेचा थरार शिगेला पोहोचतोय। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडणार आहे। सत्ता कोणाची याकडे सबंध राज्याचं लक्ष लागलंय। या सत्ता संघर्षात खरं तर 4 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। यामध्ये शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजप मैदानात आहे, तर तिथं मकरंद पाटील, शंभूराज देसाई यांच्या राजकीय ताकदीची देखील खरी परीक्षा दिसेल। राज्य सरकारचा केंद्रीय जल मंत्रालयाशी करार आहे। घरोघरी पाणी पोहोचवण्याकरता हा करार आहे। जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचं उद्दिष्ट ठेवण्यात येत आहे। मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे। नगर विकास विभागानं 1061.77 कोटी निधी हा नगर विकास विभागाकडून जवळपास वितरित केलेला आहे। यामध्ये 1500 कोटी रुपयांचं आतापर्यंत वितरण आहे। अखेर महानगरपालिकेला जाग आली आणि घाटकोपरमधील नाले सफाई सुरू झाली आहे। एन विभागातील एकूण 14 नाल्यांमधून गाळ काढला जातोय। एकूण 22 मेट्रिक टन गाळ काढण्याचं वार्षिक उद्दिष्ट आहे। राज्यामध्ये यंदा साखर उत्पादनात घट झाली आहे। ऊस संपल्यानं 176 कारखाने बंद झालेत। पुढील आठवड्यात हंगाम संपण्याची अपेक्षा आहे। उद्दिष्टापेक्षा साखर उत्पादन कमी झाल्याचं वृत्त आहे। अहिलानगरमध्ये पारनेर तालुक्यात ढवळपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। हवामान विभागानं 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवलाय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे। पुण्यातील 844 हेक्टरवरील पिकांचं नुकसान आहे। 46 गावांमधील 2500 शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांचं मोठं नुकसान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।